दुसरा मुद्दा असा आहे की अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत आणि ते आज युती करून त्या ठिकाणी बीजेपी या पक्षाबरोबर युती करून ते आज सत्तेमध्ये आहे. परंतु मला देवाभाऊंना एक मला विचारणं आहे, त्या देवाभाऊंकडून माझा एक प्रश्न आहे की ज्या देवाभाऊंना 2014 साली 122 आमदार, 2019 साली 105 आमदार आणि 2024 साली 132 आमदार ज्या महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने तुमचे निवडून दिले, तर ते तुम्हाला राष्ट्रवादी बरोबर युती करून सत्ता चालवण्यासाठी दिले होते का? आणि जर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच आम्हाला पाहिजे होती, तर आम्ही ते आमदार तुम्हाला निवडून दिले असते का? ज्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सामान्य जनता कंटाळली होती आणि त्यांच्या समोर ज्यावेळेस बीजेपी आणि शिवसेना हा पर्याय दिसला, त्यावेळेस त्यांनी तुमचे आमदार निवडून दिलेले आहे. आणि जर त्यांना टाळून तुमचे आमदार निवडून दिलेले असताना जर तुम्ही त्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसून त्या ठिकाणी जर तुम्ही सत्ता चालवत असाल, तर हा सामान्य जनतेच्या तुमच्यावर जो विश्वास ठेवला आहे तो विश्वासघात नाही का? काय म्हणून सामान्य जनतेनं 2029 साली तुमच्यावर विश्वास ठेवावा? अहो मान्य देवभाऊ, मला चांगलं माहित आहे की 2018-19 ला तुम्ही बेमीच्या देठापासून ओढू सांगत होता की नाही नाही नाही, मी अविवाहित राहील पण लग्न करणार नाही किंवा राष्ट्रवादी बरोबर युती करणार नाही. परंतु तुम्ही एक लग्न तर केलंच, ते म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या बरोबर. ते सामान्य जनतेनं ते ऍक्सेप्टही केलं होतं किंवा त्या लग्नाला अनुमती दिली होती. परंतु दुसरं लग्न करून मान्य अजितदादा पवार साहेब ही सवय जी तुम्ही घरात आणून ठेवली, त्या गोष्टीमुळे सामान्य जनता, तर महाराष्ट्रातली सामान्य जनता तुमच्यावर प्रचंड नाराज आहे. आणि हे जे काही महाराष्ट्रात जे काही चाललं, हे जे काही प्रकरण घडतायत किंवा हे जे काही भूखंड असतील, गिळंकृत करण्याचे प्रकार असतील, जो काही भ्रष्टाचार आहे, तर याला जो सर्वस्वी जबाबदार त्या ठिकाणी मान्य देवभाऊ तुम्हाला समजले जाते. आज महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा आहे, फडणवीस सरकार भ्रष्ट कारभार, अशी चर्चा आहे. तर मान्य देवभाऊ, ही तुमची कुठेतरी इमेज तुम्ही बदलणं गरजेचं आहे. याच्याऐवजी फडणवीस सरकार पारदर्शक कारभार होणं गरजेचं आहे. आणि असे जे काही प्रकरण होत आहे, तर याला आळा घालण्यासाठी तुम्हाला कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे.